आज आपण या व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन या सेकंड चॅप्टर मधीलच थर्ड मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज फॉर्म्युला मेथड ती पाहणार आहोत। मग फॉर्म्युला मेथड कधी यूज करायची किंवा फॉर्म्युला मेथडचा यूज करून आपण कशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकतो, पहिल्यांदा या दोन क्वेश्चनचे आन्सर्स बघा। फॉर्म्युला मेथड व्हेन it is unable to solve the given quadratic equation by factorization method, you can use the formula method to calculate the roots of the given quadratic equation. So how can we solve this? So first method, the given quadratic equation should be in the form of ax square plus bx plus c is equal 0. So it should be written in this form. Which form? ax square plus bx plus c is equals 0. मग आपण जर कंपेअर केलं, इथं लिहायचं आपण comparing quadratic equation with ax square plus bx plus c is equals 0. We get, what do we get? आपल्याला काय मिळतंय? We should write this equation in the form x square minus 4x minus 3 is equals 0. So we should write the given quadratic equation x square minus 4x minus 3 is equal to 0 and then write the value of a, b and c. What is a? A is the coefficient of quadratic term. It is 1. काहीच नाही म्हणजे 1. तर a is equals 1. Value of b. What is value of b? It is minus 4. b is equal to minus 4. Value of c is minus 3. c ची व्हॅल्यू काय आहे? minus 3. आता मग आपल्याला फर्स्ट वी शुड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. व्हॉट इज डिस्क्रिमिनंट? डिस्क्रिमिनंट इज द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर मायनस 4ac. मग त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची. मग आपण जर ही व्हॅल्यू काढली तर व्हॅल्यू भरायची आहे दिलेल्या याच्यामध्ये फक्त. मग बी स्क्वेअर इज मायनस 4ac इज इक्वल्स बी ची व्हॅल्यू काय बघा? बी ची व्हॅल्यू इट इज मायनस 4. त्यामुळे स्क्वेअर ऑफ मायनस 4 मायनस हे फॉर्म्युल्यातला मायनस. इथं बघायचं बी ची व्हॅल्यू भरली मायनस, पुढं आहे मायनसचं साईन म्हणून आपण मायनस दिलं. पण नंतर पुढं आहे 4, इथं 4 लिहिला इंटू व्हॅल्यू ऑफ ए. ए ची व्हॅल्यू काहीच नाही, सॉरी म्हणजे 1 होता, आता आपल्याकडे दिलेला आहे पण 1 इंटू सी ची व्हॅल्यू इट इज मायनस 3. त्यामुळे इथं मायनस 3 लिहायचं. मग आता इथं स्क्वेअर ऑफ मायनस 4 केला. स्क्वेअर ऑफ मायनस 4 इज 16. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं खूप मुलांचं साईन मध्ये आन्सर रॉंग येतं. काय करायचं शेवट? इथं साईन आहे मायनस, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. इथं म्हणतच आपण करायचं. तिथला हा मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस यांचा प्रोडक्ट प्लस होते ना. त्यामुळं प्लस साईन द्यायचं आणि 4 1 जा 4, 4 3 जा 12 डायरेक्ट प्रोडक्ट करून लिहायचं. सो वी गॉट 16 प्लस 12. What is the sum of 16 and 12? You can do this. It is 28. So we got b square minus 4ac is 28. अजून एक हे या पद्धतीने सॉल्व करण्याचा एक बेस्ट फायदा काय बघा? ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने सॉल्व करता त्यावेळेस तुम्हाला कळतं की b स्क्वेअर मायनस 4ac 0 येतोय, पॉझिटिव्ह येतोय का निगेटिव्ह येतोय. आपण ते नेचर ऑफ द रूट्स मध्ये हाऊ कॅन वी डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स विदाउट ऍक्च्युअली सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लास्टला याच्यामध्ये एक पॉईंट पाहणार आहे, त्याच्यात तुम्हाला मी समजेल. नाव वी गॉट बी स्क्वेअर मायनस 4ac इज 28. मग लगेच आपण इथं लिहायचं बाय फॉर्म्युला मेथड. काय लिहायचं? बाय फॉर्म्युला मेथड. व्हॉट इज फॉर्म्युला मेथड? द value of x that is roots of the quadratic equation x is calculated using a formula. Remember this formula, x is equal to minus b
plus or minus under root b square minus 4ac over 2a. This is our formula. Minus b plus or minus under root b square minus 4ac upon twice a. आता बघा या ठिकाणी व्हॅल्यू भरताना हा मायनस आहे, तसंच b ची व्हॅल्यू आपल्याला जी मिळाली ती भरायची. इट इज -4 प्लस और माइनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac ची इथं आपल्या आलेली व्हॅल्यू ती 28 डायरेक्ट भरा ओव्हर 2 into a. What is the value of a? It is 1. त्यामुळं 2 into 1 नाही लिहिला, डायरेक्ट 2 लिहिला तरी पण चालतो, पण आपण स्टेप बाय स्टेप करूया. ओके. आता इथं बऱ्याच जणांचं एक मिस्टेक काय होते बघा, बऱ्याचदा गडबडीत हे मायनस आहे तसंच आणि इथं नुसतं 4 लिहिलं जातं, बट दॅट इज रॉंग. युअर आन्सर वुड बी रॉंग. सो यू शुड राईट दिस मायनस फ्रॉम फॉर्म्युला. The value of b is -4. We have two negative sign here, so give a bracket to one side, and now this minus and this minus would become plus. So we got 4 plus or minus under root square root of 28. 28 is not a perfect square number, so split it or divide it by taking a perfect square number 4 into 7 over 2. मग आपल्याला x is equals असं मिळालं, कसं आलं 4 into 7 28. 4 चं स्प्लिट केलं. तुम्ही म्हणाल असता सर 14 2 जर केलं तर नो, बिकॉज 14 is not a perfect square number, not 2 is a perfect square number. So we have to split the given radical or the radicand which is in the radical symbol such that the product of two number, त्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे त्यातला एक कोणता तर परफेक्ट स्क्वेअर नंबर येईल. म्हणजे 28 हा आपण 4 into 7 या फॉर्म मध्ये स्प्लिट करून त्याला त्या फॉर्म मध्ये मांडला. नाव यू कॅन टेक द स्क्वेअर रूट ऑफ दिस 4 चं स्क्वेअर रूट घेतलं तर x इज इक्वल्स प्लस आहे तसंच और माइनस 4 चं स्क्वेअर रूट इट इज 2. ते रॅडिकलच्या बाहेर आलं, रूट 7 ॲज इट इज अपॉन 2. अगेन इथं 4 आहे, इथं 2 आहे, त्यातला 2 कॉमन काढा. सो वी गेट x इज इक्वल्स 4 मधनं 2 निघाला, ब्रॅकेट मध्ये राहणार 2 प्लस और माइनस रूट 7 ओव्हर 2. मग 2 ला 2 कॅन्सल, या 2 ला हा 2 कॅन्सल झाला. मग राहिलं काय आपल्याकडं 2 1 जा 2 कॅन्सल झालं ना ते. मग मिळालं काय आपल्याला 2 प्लस और माइनस रूट 7 x इज इक्वल्स 2 प्लस रूट 7 प्लस और माइनस रूट 7. मग आता हे दोन रूट्स आहेत सेपरेट आहे एकमेकांना. सो वी गेट x इज इक्वल्स 2 प्लस रूट 7 और x is equals to minus root 7. So these are the two roots of the quadratic equation that we have solved by formula method. समजले सगळ्यांना फॉर्म्युला मेथड. आज ह्याच्यातलाच एक दुसरा एक एक्झाम्पल ज्याचा कोइफिशियंट अदर दॅन क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट अदर दॅन 1 येईल, तसं एक सॉल्व करून मी दाखवतो एक एक्झाम्पल त्या पद्धतीचं पण. ओके. आता हा आपला एक नेक्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जे आपण फॉर्म्युला मेथडचा यूज करून शिकणार आहोत. 5x² इज इक्वल्स 4x प्लस 7. फॉर फॉर्म्युला मेथड वी शुड राइट द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. येस ऑर नो. मग जर आपण हा 5x² ॲज इट इज मांडला प्लस 4x प्लस 7 लेफ्ट साइडला घेऊन येताना त्यांचे साइन चेंज होणार. प्लस 4x आहे तो लेफ्ट साइडला येताना -4x प्लस 7 लेफ्ट साइडला येताना -7 आणि राइट साइडला काहीच नाही, कंपेअर करायचं 0 बरोबर. सो वी गॉट 5x² -4x -7 इज इक्वल्स 0.
Now we have to compare this quadratic equation, comparing quadratic equation with ax square plus bx plus c is equals 0. We get आपल्याला काय मिळते पहा, आपल्याला काय मिळणार, ax square plus bx plus c is equal to 0. we get काय मिळणार आहे, a is equals 5, b is equals -4, c is equals -7. Let's find the value of discriminant. What is discriminant? It is b square minus 4ac is equals 0. b square minus 4ac is equals 0. याच्यात सॉरी is equal 0 नाही, सॉरी बाय मिस्टेक, b square minus 4ac ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग हाऊ कॅन यू कॅल्क्युलेट, b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इट इज -4, सो स्क्वेअर ऑफ -4, इथं साइन मायनस, आपण पण मायनस द्यायचं. 4 इंटू a ची व्हॅल्यू इट इज 5 इंटू c ची व्हॅल्यू -7. आपण सगळं हे त्यात व्हॅल्यू नुसत्या सबस्टिट्यूट करून घेतला. परत आता एकदा -4 चा स्क्वेअर इट इज 16. स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह नंबर, त्यामुळे -4 चा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येणार, बरोबर. परत मी मगाशी सांगितलं होतं मायनस मायनस आलं अगोदर अलर्ट व्हायचं. मायनस इंटू प्लस, मायनस इंटू मायनस वी गॉट प्लस, त्यामुळे इथं साइन प्लस येणार. बऱ्याचदा स्टुडंट्स काय करतात, या सगळ्यांचा प्रोडक्ट करतात आणि मध्ये मायनसचं साइन देतात, यामुळे पण तुमचं आन्सर रॉंग येऊ शकतं. तर मग इथं आपण त्याच्याबरोबर कम्युनिकेट करायचं. मायनस इंटू प्लस, हा मायनस इंटू प्लस इट इज मायनस इंटू अगेन मायनस, मायनस प्रोडक्ट इज प्लस. सो गिव अ पॉझिटिव्ह साइन. 4 5 are 20, 27 are 140. Now the sum is, या दोघांचा सम किती येणार, 156. गुड. b square minus 4ac is 156. Now you can write the value of, आपण कशाची व्हॅल्यू काढू शकतो, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. तिथं लिहायचं बाय फॉर्म्युला मेथड. तुम्ही लिहा तिथं पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित. x इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू -b प्लस और माइनस अंडर रूट b स्क्वायर माइनस 4ac over 2a. Now just substitute the value here. x is equals minus from formula, हा मायनस फॉर्म्युलातला. चला b ची व्हॅल्यू, आता b ची व्हॅल्यू बघायची. इट इज -4 प्लस और माइनस अंडर रूट value of b square minus 4ac that we have calculated, it is 156. So write here under root 156 over 2 into value of a ची जी व्हॅल्यू आली आपली 5, मग मायनस मायनस प्लस झालं, प्लस और मायनस आहे तसं, आणि 156 चं स्प्लिट परफेक्ट स्क्वेअर नंबर घेऊन आपल्याला 156 चं स्प्लिट करायला पाहिजे. कशा पद्धतीने करणार बघा. 156 ला कशाने डिवाइड होते, 4 ने डिवाइड होते, 4 न. मग 4 3 जा 4 इंटू 4 3 जा 12 and remainder is 3 and 4 9s are 36. So 39 into 4 over 2 5s are 10. So we can take the square root of 4. 4 चं square root आपण घेतलं. It is 4 plus 2 root 39 because we cannot take the square root of 39. 39 is not a perfect square number. Over 10. Now take 2 common. So 2 in a bracket. 2 plus or minus root 39
over 10. 2 1s are 2, 2 5s are 10. So value of x, च्या दोन व्हॅल्यू येणार, एक प्लस आणि एक मायनस. प्लस मायनस कुठलं, इथं दोन आहेत ना, प्लस और मायनस, त्यामुळे तिथलं साइन फक्त मधलं चेंज करायचं. x इज इक्वल्स 2 प्लस रूट 39 ओव्हर 5 और x इज इक्वल्स 2 मायनस रूट 39 ओव्हर 5. दिस इज क्वाड्रॅटिक रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अजून एक मिस्टेक होते बघा बऱ्याच स्टुडंट्सचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन असते y व्हेरिएबल आणि फॉर्म्युला तिथे लिहिताना x असंच लिहितात, कारण त्यांना सवय लागलेली असते जास्त मोस्टली सम्स आर गिवन विथ द व्हेरिएबल x. सो यू शुड वॉच केअरफुली व्हॉट इज द व्हेरिएबल. व्हेरिएबल काय आहे हे आपण अगोदर पाहिलं पाहिजे आणि मग ते इथं लिहायचं. सपोज इथं व्हेरिएबल m असेल तर इथं m इज इक्वल्स असं लिहायचं. कळालं सगळ्यांना? हे सेकंड एक्झाम्पल होता, तो तुम्हाला फॉर्म्युला मेथडनं कसा सॉल्व करायचा ते सांगितलं. आता आपण हाऊ कॅन वी डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स विदाउट ॲक्च्युअली सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे पाहणार आहोत. ओके, नेचर ऑफ द रूट्स डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे कंडिशन्स. इफ b square minus 4ac is greater than 0, then quadratic equation has real and unequal roots. 3 conditions आहेत, त्यातली आपण फक्त पहिल्यांदा फर्स्ट कंडिशन पाहणार आहोत. इफ b square minus 4ac is greater than 0. मग तुम्हाला याच्यावर क्वेश्चन कसा विचारतात मी इथंच लगेच तुम्हाला सांगतो. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 5x square minus 4x प्लस 7 इज इक्वल टू 0. मग लगेच तुम्ही कंपॅरिंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं लिहायचं. कंपॅरिंग दरवेळेस ते करायला पाहिजे. कंपॅरिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ ax square plus bx plus c is equals 0. We get what is value of a? It is 5. Value of b minus 4. Value of c 7. आणि लगेच फाइंड करायचं आहे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ b. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b? इट इज मायनस 4 होल स्क्वेअर मायनस 4 इंटू व्हॅल्यू ऑफ a. मी जरा इक्वेशन मध्ये थोडासा चेंज करतो, इथं 1 घेतो. ओके, नाही इथं मायनस 7 असू द्या, मायनस 7. ओके, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं इक्वेशन मिळेल. मायनस 4 होल स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 5 इंटू b ची व्हॅल्यू, म्हणजे मी चेंज केलं व्हॅल्यू आपल्याला या कंडिशन नुसार मिळत होते म्हणून. सो मायनस 4 होल स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज, a ची व्हॅल्यू 5 इंटू c ची व्हॅल्यू मायनस 7. मग आता आपल्याला काय करायचं? स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह टर्म इज पॉझिटिव्ह, सो स्क्वेअर इज पॉझिटिव्ह मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. 4 5 जा 20, 27 जा 140. दोघांचा सम करा 156. आय थिंक ते मगाचा सम होते पण ठीक आहे असू द्या. b स्क्वेअर मायनस 4ac त्याची व्हॅल्यू किती आली? 156. मग ज्यावेळेस दोघांचा सम 156 आला, तुम्हाला कंपेअर करायचे फक्त वेदर 156 इज ग्रेटर दॅन 0 और लेस दॅन 0. मग ग्रेटर दॅन 0 आहे, हा पॉझिटिव्ह आला म्हणलं की ग्रेटर दॅन 0. 0 आणि 156 यांच्यातला ग्रेटर कोण येणार? 156. त्यामुळं b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 156. आपण इथं लिहिले. मग इथं लिहायचं हिअर b स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. हेन्स quadratic equation has real and unequal roots. सगळ्यांना लक्षात आलं कशा पद्धतीने करायचं? डिटरमाइन करायचं नेचर.
हे या कंडिशननुसार. अशाच नुसत्या मी नेक्स्ट कंडिशन सांगतो, सॉल्व्ह करायचं याच मेथडने. नुसत्या कंडिशन सांगतो, तुम्ही नीट समजून घ्या. कंडिशन नंबर 2 असे, इफ b² - 4ac is less than 0 then quadratic equation has no real roots. no real roots. त्यावेळेस इक्वेशनला रियल रूट्सच येत नाही. उदाहरणार्थ मगाचा सम आपला हा जर आपण घेतला तर या ठिकाणी काय होते बघा, c ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होते. म्हणजे हे मी सेकंड एक्झाम्पलचं तुम्हाला करून दाखवतोय. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू आहेत तशाच. मग आपण जर कम्पेअर केलं तर आपल्याला ते मिळालं या फॉर्म मध्ये, आणि -4 × -5 × 7. ओके, आता इथं काय होणार, फक्त प्रोडक्ट येणार निगेटिव्ह. कसा निगेटिव्ह, -4 चा स्क्वेअर केला 16, मायनस इंटू प्लस, मायनस इंटू अगेन प्लस मायनस, त्यामुळे ह्याला आलं 140 ला साइन आलं मायनस. आता सिम्प्लिफाय करायचं 16 आणि -140. कसं सॉल्व्ह करणार, ह्याला साइन आहे प्लस आणि 140 ला आहे मायनस. साइन झाले डिफरंट साइन म्हणलं की आपण काय करायचं, सबट्रॅक्शन. 140 मधनं 16 मायनस करायचं, आलेल्या आन्सरला ग्रेटर मॅग्निट्यूडचं साइन, त्यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळणार 124. मायनस मध्ये काय मिळणार, 124. बरोबर का, 10 मायनस yes 124 -124. now if you compare this -124 with 0, you will realize that b² - 4ac is negative value म्हणलं की less than 0. hence quadratic equation has no real roots. त्यावेळेस quadratic equationला रियल रूट्स नसतात. मग सेकंड कंडिशन कोणती होती, b² - 4ac is less than 0. then the quadratic equation has no real roots. आणि थर्ड कंडिशन आहे, if b² - 4ac is equal to 0 then the quadratic equation has real, त्यावेळेस real and equal roots. त्याचा आपण एक वाटलं तर मी सांगतो. डिटरमाइन द नेचर ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला असं म्हणू शकतात ते x² - 6x + 9 = 0. या ह्याला रियल आणि इक्वल रूट्स कसे येतात ते बघा. तर मग काय करणार आपण, रियल अँड इक्वल रूट्स. तर कंपेअरिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ ax² + bx + c = 0, we get a = 1. a ची व्हॅल्यू किती मिळाली, 1. b ची व्हॅल्यू किती मिळाली, -6. c ची व्हॅल्यू काय मिळाली, +9. मग आपण व्हॅल्यू फाइंड करायची b² - 4ac ची. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला काय मिळणार, स्क्वेअर ऑफ -6 होल स्क्वेअर -4 इंटू 4 कुठला हा फॉर्म्युलाचा. a ची व्हॅल्यू 1, 9 लिहिला तरी चालतो. c ची व्हॅल्यू 9. स्क्वेअर ऑफ -6 इज 36. मायनस इंटू प्लस -36. 36 - 36 is 0. So we got discriminant 0. Here value of b² - 4ac is equal to 0. Hence the quadratic equation. इथं लिहायचं here b² - 4ac is equal to 0. Hence quadratic equation has real and equal roots. हे फुल सेंटेन्स मध्ये आन्सर द्यायचं. ओके, कळालं सगळ्यांना. मी हे मगाशी बदललेलं नव्हतं बरं का, हे इथलं फुल सेंटेन्स मधलं आन्सर तुम्हाला मगाशीच्यानुसार लिहायचं, हॅज नो रियल रूट्स. पण मी सेंटेन्स पहिल्या समजला लिहिलेला होता, नाही तर तुम्ही त्याला समजून घ्या. ओके, अशा पद्धतीनं 3 कंडिशन्स आहेत, त्याच्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह न करताही आपण दिलेल्या रूट्सचं नेचर डिसाइड करू शकतो. मग तुम्हाला हे तिन्ही कंडिशन्स लक्षात आल्या असतील. जर तुम्हाला काही डाऊट असेल काय असेल तर मला सांगा, मी त्याचं तुम्हाला परत एक सेपरेट व्हिडिओ बनवून पाठवतो. ओके.